अरे ह्याला काय झाला सकाळ सकाळ दापाडा काय कुत्रा बित्रा मागं लागला की काय? अरे मेलं. अरे कुत्रा काय? अरे वाघ वाघ पाठी लागला. काय वाघ पाठी लागला? वाघ पाठी लागला. वाघ पाठी लागाय सकाळ सकाळ मारायला गेला होतास तरी कुठं? अरे सकाळ सकाळ मरायला नाही. अरे संडासला गेला होता. संडासला परसावा. पण झाली कशी काय हकीकत? अरे काय सांगू. अरे संडासला बसायला अशी चरडी खाली काढली. तेवढ्या जो वाघान बघितला माझ्याकडे. अरे माझा सगळा जीव इरगालून गेला. काय सांगू काय? मग कुल्याला खोट लावली असेल ना? अरे पुण्याला खोट लावली म्हणजे तिथनं जी काय धाव मारली ती बबनच्या कंपनीतून आला. बस हो, त्या बबांच्या कंपाऊंड टुनकर उडी मारायची ना. अरे काय सांगू. अरे त्या कंपाऊंडातच उडी मारली आणि जेवढ्या वेगानं मी उडी मारली ना त्या डबल वेगानं जो वाघान उडी मारला पाठीमागनं पुढे आत एकदम. काय बोलतो? अरे माझी चरडी इथं खाली आलेली कशी बशी सावरली आणि तिथनं परत धावत सुटला पुढं. तिथंच पुढे रुमीचा वाकडा आंबा आहे ना त्याच्यावर चढायचा. अरे मेलाच गुलामा त्या वाकड्या आंब्यावर चढला. मग अरे तो आंबा कसा असा वाकडा तिकडे लपलेला खाली ना. तो जो वाघ मी असा दबत दबत पुढे धावत होता तर पाठी माग बघताय तो वाघ पण जो दबत दबत धावत माझ्या पाठीकडे आला. अरे देवा म्हणजे काय रे करशील? अरे काय करशील म्हणजे तिथनं आता माझा जो सगळा घरगाटच होई जाय पुढं. मी तिथनं वर त्या आंब्यावर जो धापकन परत खाली उडी मारली. धपकन पुढे उडी मारली ना पुढं आला ते ह्याचा माड आपला मांडवकराचा माड पुढे माड दिसला. मग त्याच्यावर चढायचा तो उंच होता. अरे मेला जो त्या माडावरती चढला जसा उभा मांड त्या माडावर चढला तो जो काय वाघ ऐकताय. अरे अर्धवट गेला आणि खाली वाकून बघताय तो जो वाघ पण माझ्या पाठीमागे चढलेला. चला बेकार वाघ होता. अरे मग माडावर उंच आहे, वरती शेंड्यात चढायचा. अरे मेल्यावरती शेंड्याच चढला. मग तरी पण आला. अरे तरी पण आला म्हणजे काय जो खाली वाकून बघताय ना तो हा जो असा चाबावर करून माझ्याकडे बघी. चांगलाच तावडीत भेटला होता. तावडीत भेटला होता. काय सांगू तुला. मग नेमका वाचलास तरी कसा तू? अरे काय सांगू वाघान असा चाबा उकलला की नाही मला चावायला. तेवढ्यात काय झालं माहिती आहे वाघाचा जो दोन्ही पाय घसारलं आणि वाघ त्या अख्ख्या उभ्या माडानं सरसर 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 करीत खाली बुंद्या देऊन दानकन आपटला. काय बोलतोस काय? आपटला आणि आपटला तो आपटला त्याचं जो दोन्ही पाय असं वाकडं होऊन शाप मोडून गेलं. अरे वाघाला काय चालता येई नाही काय इकडचं तिकडं हलता येई नाही. मग मी पण डोका चालवला लगेच पटकन उठला आणि जो इथपर्यंत धावत आलाय. माहितीये काय म्हणून मला दम लागला. आग लागली. तुझी एवढी स्टोरी ऐकून आमची टाकली. तुझी तर चड्डीचा झाली असेल ना. अरे मेलिया एवढ्या उंच माडावरनं वाघ असा सरसा सरसा घसरत खाली आला. तो कशामुळे आला काय? वाघाच्या लढीला भेटला असतं तर बरा झाला असता. उगाच कामाची खोटी करून तरी मला वास येत होता. चल रे बाबा.